नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा, आमदार विलास तरे यांचा प्रशासनाला इशारा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर गेल्या काही दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून यावर तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, असा स्पष्ट इशारा 131 बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि विविध संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत आमदार तरे यांनी सांगितले की महामार्ग क्रमांक 48 हा केवळ मुंबई आणि गुजरातला जोडणारा रस्ता नसून पालघर जिल्ह्यातील औद्योगिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि व्यापारिक व्यवहारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। मात्र मागील आठवड्याभरात या मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंड्यांमुळे रुग्णवाहिन्यांना विलंब, उद्योगधंद्यांना अडथळा, कामगारांना वेळेवर कामावर पोहोचण्यात अडचणी, शैक्षणिक व वैद्यकीय अडथळे, या वाहतूक अडथळ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून प्रशासनाने आता तात्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी बजावले। सातवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडचे काम 15 दिवसांत पूर्ण करण्याचे ठेकेदाराचे आश्वासन। 420 खांब लावण्याची आवश्यकता। दुभाजकाची उंची वाढवावी। वाहतूक नियोजनासाठी 3 शिफ्टमध्ये 60 ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत। सातवली उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामामुळे 14 नागरिकांचा मृत्यू, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। पादचारी पूल उभारण्याची गरज अधोरेखित। रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्याचे निर्देश। वाहतूक कोंडीतून सामान्य नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचे आश्वासन। या बैठकीस भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, महामार्ग वाहतूक पोलीस उप अधीक्षक संतोष खानविलकर, वसई, पालघर परिवहन अधिकारी औदुंबर गवई, पोलीस निरीक्षक महेश शेटे, रवींद्र बयेस, पालघर ग्रामीण मनपा अभियंता संजय कुलकर्णी, वाहन चालक संघटना प्रतिनिधी हरभसनसिंग नानादे, टीमा असोसिएशन पदाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आय न्यूज 28 साठी पालघर जिल्हा ब्युरो चीफ प्रणय प्रभाकर पाटीलची रिपोर्ट।